यासाठी काही खास तयारी करायची गरज नाहीये. मला खात्री आहे हे सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडेल. तर बघा आपल्याला काय काय लागणार आहे. 1 कप बेसन, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, पाव कप कोथिंबीर आणि तिखटासाठी 1-2 हिरव्या मिरच्या. रंगासाठी थोडी म्हणजे पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि हो पचनासाठी सगळ्यात महत्वाचा अर्धा चमचा ओवा आणि अर्थातच चवीपुरतं मीठ. पाहिलं, सगळं अगदी घरातलं सामान आहे. यात साध्या गोष्टींमधून एक मस्त पदार्थ तयार होणार आहे. चला आता खरी मजा सुरू होते. हे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला एक छान गुळगुळीत पीठ तयार करायचंय. आणि लक्षात ठेवा, हीच आपल्या चविष्ट चिल्याची सगळ्यात महत्वाची पायरी आहे. बरं, पीठ बनवताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. पाणी आहे ना, ते एकदम ओतायचं नाही. अगदी हळूहळू पाणी घालत एका हातानं ढवळत राहायचं. असं केल्यानं काय होतं, तर पिठात अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपलं पीठ एकदम मस्त डोश्याच्या पिठासारखं स्मूथ तयार होतं. आपलं पीठ तर तयार आहे, मग आता वाट कसली बघायची? चला, या पिठाचे गरमागरम सोनेरी आणि कुरकुरीत चिले बनवूया. आणि माहिती आहे का, हे भाजायला किती वेळ लागतो? अरे, प्रत्येक बाजूला फक्त 2 ते 3 मिनिटं, म्हणजे अक्षरशः काही मिनिटात आपला नाश्ता तयार. आहे की नाही कमाल? आता चिला भाजतानाची एक सोपी खूण लक्षात ठेवा. तव्यावर चिला घातल्यावर जेव्हा त्याच्या कडा आपोआप सुटायला लागतात, वर उचलल्यासारख्या वाटतात, तेव्हा समजायचं की आता चिला पलटवण्याची अगदी योग्य वेळ झालीय. ही टीप लक्षात ठेवली की चिला कधीच तुटणार नाही किंवा तव्याला चिकटणार नाही. वाह, चिला तर मस्त तयार झालाय. पण एकटा चिला खाण्यात ती मजा नाहीये, नाही का? त्याला सोबत काहीतरी हवंच. मग विचार करा, या गरमागरम चिल्यासंगे काय बरं छान लागेल? गरमागरम आणि कुरकुरीत चिल्याची मजा डबल करण्यासाठी त्याला एका छान सोबतीची गरज असते. चला बघूया या चिल्यासोबत आपण काय काय सर्व्ह करू शकतो. तर आपल्याकडे 3 क्लासिक ऑप्शन्स आहेत. एक तर तिखट आंबट अशी हिरवी चटणी, किंवा मग लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं टोमॅटो केचप, नाहीतर मग थंडगार घट्ट दही. खरं सांगायचं तर हे तिन्ही पर्याय चिल्ल्यासोबत एकदम भन्नाट लागतात. चव अक्षरशः दुप्पट होते. चला, आता हा साधा सोपा पदार्थ आणखी खास कसा बनवायचा यासाठी काही सिक्रेट टिप्स बघूया. या छोट्या छोट्या गोष्टींनी चिल्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढेल. हे नक्की करून बघा. पीठ तयार झाल्यावर फक्त 5-10 मिनिटं बाजूला ठेवा. बघा चिला किती मऊ होतो. अजून पौष्टिक बनवायचंय? मग त्यात बारीक चिरलेला पालक किंवा मेथी घाला. आणि हो, जर घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी थोडंसं चीज खिसून घाला. बघा कसा मिनिटात फस्तो होतो तो चिला.